आपल्या भेटीसाठी वाट पाहतो. शरण
शरणागतीला येताना पाहण्यासाठी? नाही 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 दिलेर, ते शक्य नाही. तुमचं नशीब तेवढं बलवत्तर नाही. शिवाजी इथं येईल तेव्हा तुम्ही साऱ्याच गोष्टी संशयानं पाहायच्या नसतात दिले. शिवाजी शरणागत पत्करायला इथं येईल आणि आमच्या आज्ञेनं तो तुमच्या पोटात सामील होईल तेव्हा तुम्ही त्याला भेटू शकता. तुम्ही मदलाचा आणि तोफांचा मारा सौम्य करा. पुरंदर गावीच होता योगी नाही. पुरंदर आणि डोळ्याचा संबंध काय? हो, जोवर पुरंदर पडला नाही तोवर शिवाजी आशेने पाहायला येईल. पण जर पुरंदर पडला त्याला भेटेल. तो केव्हा? त्या डोंगराच्या चुव्याची इतकी दर्श पाहता शेराला चिवा समजण्याचं धाडस फक्त तुम्हीच करू शकता दिले. त्या शिवाजीला कैद करणं इतकं सोपं नाही दिले. जा हुकमाची तामिली करा, तोफांचा मारा सौम्य करा. बोला. यावंच लागेल, जरूर ये. इंद्राजी, शिवाजीराजे गोटाकडे येत आहे. तुम्ही पाहिलं? जी, बरोबर कोण आहे? फारशी आसामी दिसत नाही. शिवाजीराजे पालखीतून येत आहेत. बरोबर मोठे धारकरी आहेत. ठीक, तुम्ही स्वतः शिवाजीला सांगा. जाताना रिसाला तारणा इशारा द्या. शिवाजीचा भरोसा देता येत नाही. वक्त धरल्यास छावणी गाफील राहता कामा नये. गाफीलगिरीचा एक क्षणही शिवाजीला पुरतो. शिवाजी निशस्त्र आणि संपूर्ण शरणागतीनं येत असेल तरच त्याला इथं घेऊन या. माघारी पाठवा. जा. जी. कसे शिवाजीराजे येत आहेत. रसे शरणागतीसाठी येणाऱ्या शत्रू करता मुंगल सरदार असे उभे केव्हापासून राहू लागले. तुझे इंद्राजी, शिवाजीराजे साहब ये क्या? शरणागतीचा रिवाज आम्ही पाळतो. आपल्यासारख्या पितृतुल्य वस्तूंसमोर हात बांधून घेण्यात आम्हाला खूप वाटतं. राजे तुम्ही आलात फार योग्य केलं. आज वरच्या तडफेनं तुम्ही दिल्ली तख्ताला टक्कर देण्याचा जो प्रयास मांडला त्याच तडफेनं तुम्ही सम्राटांच्या सेवेत सामील व्हा. त्यातच तुमचं कल्याण आहे. राजे तुमची कुडतोची कुदर पुढे दिसत नाही. मोठी भारी आणि धाडसी असावी. धाडस कामी आलं तर कौतुक. दुर्दैवानं फसलं असंच का? राजकारणात सारच माप असतं त्याचं. आमचा फसलेला डाव आपल्या छावणीत आमच्या अंगावर उलटणार नाही हे कोण सांगत नाही. ते या तळावर कदापि घडणार नाही. आमचा प्रत्येक मेहमान आम्ही प्राण मोलानं जपतो. तो विश्वास नसता तर एकाकी येण्याचं धाडस केलं नसतं. राजे आपली भवानी त्यांना कुठे आहे? पुढे दिसत नाही. आम्हाला ती पाहायची होती.
प्रसंगानुसार शस्त्रेही शमीवृक्षावर ठेवावी लागतात. वा, तुमच्या जबाबाला तोड नाही. आम्ही तुमच्या भवानी तलवारीची फार भीती वाटतो. आपण विसरले रसे राजांचं पत्र एकदा वाच बघ. तुम्ही आम्हाला पाठवलेलं पत्र तुम्ही विसरलेले दिसता. आम्ही अनेक वेळा वाचलो पण समाधान झालं. ऐका रसे महत्वाचा मजकूर तेवढाच वाच. गेली 3 वर्षे बादशहांचे मोठमोठे सल्लागार होते आमचा प्रदेश काबीज करण्यासाठी लागून येत होते. त्यापैकीच तुम्ही एक. आमच्या या कठीण प्रदेशात कल्पनेचा घोडाही नाचवणं कठीण, मग घेण्याची गोष्ट कशा. पण त्यात त्या गोष्टी बादशहांना लिहून पाठवताना तुम्हाला शरम कशी वाटत नाही. बिचारा अफजल जावळेवर फौज घेऊन आला आणि नाहक मृत्युमुखी पडला. आम्ही फार केले म्हणून आम्हास देऊ नका. त्याच्या मनात खरेपणाचा अंशही नव्हता. त्याच्यावर संधी साधून वार केला नसता तर आज हे पत्र तुम्हाला कुणी लिहिली असते. अमीर मुरुमराव आस्था खान आमच्या या गगनचुंबी डोंगरात व पाताळात पोकणाऱ्या घोड्यातून 3 वर्षे खपत होता. त्यास आम्ही काय शासन केले ते तुम्ही जाणता. माझ्या भूमीचे रक्षण करण्यास माझी भवानी तलवार मर्द आहे आणि जोवर ती म्यानाबाहेर पडत नाही तोवरच तुमच्या वगैरांना अर्थ आहे निर्धार आहे. बस असे हे पत्र तुम्हीच लिहिलं. दरा खोऱ्यातून लुटमार करीत 4 गावाने किल्ले जिंकले म्हणून काय राज्य उभं करता येत नाही. शाही तख्त उत्तरेच्या माळावर विराजमान झालाय. त्याच्या कक्षा सागरापासून हिमालयापर्यंत विस्तारलाय. त्या सत्तेला असला आव्हान शोभत नाही. राजे या मिर्झा राजाला कल्पनेचे घोडे कधीच उडवलेले आहेत. आमच्या घोड्यांच्या टापात खाली तुमचा मुख कसा बेचिराग होताय हे तुम्ही उघड्या डोळ्यात पाहिलंय. आम्ही शरणागतीसाठी आलो मिर्झाजी. आपण करार तो अपमान सहन केला पाहिजे. आम्ही राजपूत आहोत. शरणागत येणाऱ्या शत्रूला आम्ही आणि मेहमानाला सुद्धा प्राण मोलानं जपतो. बोला साहब. शस्त्र हे वीराचं भूषण असतं राजे. त्या विना वीराकडे पाहणंच शक्य नाही. साहब ये क्या. आपण वयात मोठे. दुर्दैवाने एकदा कमरेचं शस्त्र आपल्याकडे उतरण्याची पाळी आली. आज आपल्या ठिकाणी परत शस्त्र पुन्हा अशा बेइज्जतीनं हे उतरण्याची पाळी येऊ नये एवढाच आशीर्वाद मागतो. तथास्तु राजे. सची मिर्झाजी ऐका. हे तोफांचे आवाज आहेत. किल्ल्यात प्राण मुलाची माणसं अडकली आहेत. त्याच्या निष्ठेला तोड दिली आणि आम्ही तहकाने गुंतलो आहोत. जंग मध्ये चालायचं. आम्ही तह करणार आहोत मिर्झाजी. आता तरी पुरंदरचा वेळा थांबवा. तह केल्यावर तर आपोआप. मिर्झाजी माझी प्राण मुलाची माणसं त्यात अडकली. अभ्यास देण्यापेक्षा ते आनंदाने आपले प्राण खर्ची टाकतील. मिर्झाजी तोफाचा फळीवार थांबवा. आमच्या
आमच्या तोफखानाची एवढी किती वाटते? विसाजी, आम्ही तुम्हाला पुरंदर दिला. पुरंदर दिला नाही तो आम्ही घेतला. ते मान्य, पण हा तोफखाना थांबवा. विनंती केली तर जबाब लागेल. त्यातच समाधान असेल तर मी विनंती करतो, माझ्या माणसापेक्षा मला माझी प्रतिष्ठा मोलाची नाही. उग्रसेन, जा तोफांचा मारा थांबवा. तुमच्याबद्दल आमच्या जासूदाने आम्हाला खूप काही माहिती दिली. हा, आपल्याला शतरंज खेळण्याचा शौक आहे असं आम्ही जाणतो. विरंगुळा म्हणून खेळतो तेव्हा आपण येण्यापूर्वी उग्रसेनाबद्दल बरोबर आम्ही खेळत होतो. उग्रसेनाचा डाव चढीचा तो आपण पुरा. विसाजी, आम्ही बुद्धिबळात हरलो म्हणून तर आम्ही तुमच्या गोटा शरणागतीसाठी आलो. जेव्हा जंग हरलं जातं तेव्हा बुद्धिबळ दाखवण्यासाठी शतरंज सारखा दुसरा खेळ नाही राजे. बसा बसा राजे. ही विनंती की आज्ञा? विनंती अमान्य असेल तर आज्ञा म्हणून समजा आणि बसा. खेळा कसला का राजे? काही नाही. आता मनात आलेल्या विचारांना काही अर्थ होता नाही. सांगा राजे, तरी सांगा. तरी आमच्या आनंदाला आपल्या जासूबांनी जशा आमच्याबद्दल बातम्या आपल्याला पुरवल्या तशाच आपल्याकडच्या अनेक बातम्या आम्हाला मिळाल्या. कसल्या? आमच्या पारपत्यासाठी मोठी चंडीचं अनुष्ठान करून आपण बाहेर पडणार. हे खरं राजे, आम्ही एकलिंगीचे भक्त, शक्ती उपासक. त्या शक्तीचं पाठबळ घेतलं तरीच कोणत्याही मोठ्या कामगिरीवर आम्ही बाहेर. तसं काय राजे, आपणही श्रद्धावान आहात ना? हो, आपण दोघे शिवभक्त, शक्ती उपासक, पण आज शत्रू म्हणून एकमेकांसोबत उभे टाकलो आहोत. ज्या एका निष्ठेनं आपण स्नेही जोडीदार बनायचं, तीच निष्ठा शत्रुत्व पत्कराला कारणीभूत करते. या रीती घटनेचा उपवास आपल्या बळावर तो औरंगजेब दिल्ली तख्तावर बसलाय हे आम्हाला माहीत असेल. त्याऐवजी आपणच तुझ्या तख्ताचे धनी बांधला असता तर अधिक शोभला असतं. आपण सम्राट करता असता जरा दक्षिणेत उतरण्याची आपल्याला गरज लागली असती. मी स्वतःच्या पावलात दिल्ली जवळ केली असती आणि माझं एक छोटं राज्य आपल्या काही अर्पण करून जन्मजन्मीचा गुलाम झालं. दिवसाची अजूनही वेळ दिली नाही. ज्यांच्या सेवेत देश देव धर्म देऊळ राहून काहीही स्वार्थ नाही अशाच्या दृष्टीला कधी अर्थ सापडत असतो. 2 दिनांची मुक्ती झाली तर पहाड फोडण्याचं सामर्थ्य दूर नाही गुजराती. आपण दोघे शिवभक्त, शक्ती उपासक. आपण जर एक झालो तर भारतीयांचा फुकट गुंडाळा तुमचा वेळ लागेल. पाबंदी जमातीत पाबंदी रखो राजे. या बिरसा राजांच्या पोटात असलेली जबाब सहन केली जाणार नाही. औरंगजेबाच्या मुक्तारीची ही छावणी आहे. या बिरसा राजावर सत्ता बादशहाची आहे. मिर्झा राजे त्याचा बंद आहे. बस एक शब्द उच्चारू नका. असे दिल्ली तख्ताचा उपमर्द इथं सहन केला जाणार नाही.
आपण शरणागतीसाठी आलेले आहात. गद्दारीचा शब्द इथं जराही सहन केला जाणार नाही. हा गद्दारीचा विचार नाही निर्झाजी. निष्ठा सत्काने लागली तरच तिला अर्थ प्राप्त होतो. राजे, त्या परमेश्वराचं नाव घेतलाच म्हणूनच तुम्ही वाचवा. राजे, असले मामुली डाव खेळण्याऐवजी तुमच्या ललाटावर कोणता डाव मांडलाय तो पहा. ते पाहिलं तरच फार बरं होईल. म्हणून तहाचा मसला घेऊन येते तेव्हा आश्चर्य वाटू नये म्हणून तहाच्या अटी ऐकून ठेवा. आपण महाराज त्या हितकारकच असतील यात आम्हाला संशय नाही. छान राजे, छान. तटी आणि अटी हितकारकच असतील पण ते तुम्हाला नव्हे. जालंगिराचा मी बंद आहे त्यांना. राजे, तुमच्या 62 गडांपैकी फक्त 12 गड तुमच्याकडे राहतील आणि ते आम्ही दाखवू. ते बाकी बरोबर बादशहाच. तुमच्या उपजीविकेसाठी 1 लाखाचा मुलूक तेवढाच तुम्हाला मिळेल. 12 गडाखालच्या 1000 देशमुखीची तुम्हाला मिळावी म्हणून आम्ही बादशहाला शिफारस करू. 2 वर्ष बादशहाचा अंमल झाल्यानंतरच त्याचा विचार करता येईल. माझी फौज ही कशी पोचणार? तुम्ही आदिलशाहीचा मुलूक काबीज करू शकता पण ते करणार असाल तर त्यासाठी 40 लाख मोजावे लागतील. उद्या जिंकल्या जाणाऱ्या मुलकासाठी आज खंडणी एवढी दौलत मी कुठून आणू? त्याचाही विचार आम्ही केला. आता तुम्ही आणि तुमच्या युवराज बादशहाच्या चाकरीत सामील व्हा. 2 लाखाचा प्रत्येकी तनखा तुम्हाला सहज मिळेल. तो 10 वर्ष लिहून द्या. मेहरबानी मिर्झाजी, आपली मेहरबानी. मेहरबानी तर खरी. तुमच्या या कृत्याकडे पाहून ती मेहरबानीच समजावी. ज्यांनी आजवर दिल्ली तक्तार वाकडी नजर करून पाहिली त्याचे डोळे उखाडले गेले. त्याचा संपूर्ण बिमार करण्यात आला. तुम्ही जिवंत राहण्याची तुम्हाला मुभा मिळाली. आपल्या युवराजांचं वय काय? समाजाचे 9 वर्षाचे आहे. लहान आहेत ते अजून. 9 वर्षाची उमर म्हणजे तितकी सुद्धा कसा तहाची शेवटची ऐका. जोवर तह पाळला जात नाही तोवर तुमचे युवराज आमच्याकडे पोलीस म्हणून राहते. चिंता करू नका. आपण तह पाळतात तोवर तुमचे युवराज आम्हाला आमच्या पुत्रा इतकेच प्यारे आहेत. हा राजपुताचा शब्द आहे पण तहाचं एखादं जरी कलम मोडलं गेलं तरी त्यानंतर तुमचे पुत्र तुमचे युवराज या दुनियेत दिसणार नाही. हाही रक्ताचा शब्द आहे. आणि आम्ही तह अमान्य केला तर जरूर अमान्य करा. तह अमान्य करून तुम्ही सुरक्षितपणे इथून जाऊ शकता. राजे, एक लक्षात ठेवा. मी संधी फक्त एकदाच देतो. पुन्हा तुम्ही तह करण्यासाठी इथे येऊ शकणार नाही. तुम्ही आणि तुमच्या 62 गडांची माची ठिकाणावर राहतीलही पण माझ्या 1 लाख सैन्याच्या बळावर तुमच्या मुखात एक माणूसही जिवंत राहणार नाही. मिर्झाजी, आम्ही निघतो. तुम्ही विचार करा. म्हणून जे खलिता घेऊन येतील त्यावर शिक्कामोर्तब करा. त्यातच तुमचं कल्याण आहे. जय
विरजाची वाट एकलिंगजीचे हे कडवेळ पासून याच भूमीचे बराबरी पोचलं. दुसऱ्या एका शिवभक्ताची पूजा उघडून पाहत आहे, तीही एका यवना धमाला प्रसन्न करण्यासाठी. बिरसाजी तुम्ही हळदीगत ठरला, तुम्ही राणा प्रताप विसरला. राणा मनात फक्त मामा तुझ्यांना भटकणाऱ्या तरी गोखला समोर न झुकणाऱ्या त्या राणा प्रतापाची याद तुम्ही विसरला. आमच्या अंतःकरणात ती अजून चढते आहे. बिरसाजी गोखलांच्या साखरीत आज उद्या तुमचा भ्रमनिराश होणं हे तर अटळच आहे. 2 दिवस उजाडे तेव्हा वेळ निघून गेली असते. त्यावेळी कोटी चढणीचं अनुष्ठानही तुम्हाला वाचू शकणार नाही. आई जगदंबे, तू या शिवाजीची सर्व परीक्षा तर पाहत नाहीस. आज आमचं मन धाऱ्यावर कृपा करून आम्हाला इतर दार बंद करून बसला होता. शिवबा, राजांना दार बंद करून घेता येत नाही. राजे, काय चालवलंय हे? तुमच्या असल्या वर्तनानं सारा गड बेचैन आहे. तुम्ही काही संकट आली की तुम्ही आमच्या जवळ यायचे, मन मोकळं करायचे. पण आता बोलायला सुद्धा पारखे झाला आणि आम्ही आलो तर दार बंद करून बसू लागला. तुमच्या बोलण्यानं आमचं दुःख आणखी वाढून जातं. आयुष्यभर आम्ही बंद करायचे, आम्हाला दरवाजे बंद करून बसण्याचे जीवन जगावं का मारावं याचा विचार माझ्या मृत्यूचं विलोभन एवढं वाढणार होतं तर मग आम्हाला कशाला गुंतवलं?
आमचा पराक्रम पाहायला कोणीही उरलं नाही. आम्ही उभारलेल्या स्वराज्य पायीपर्यंत तरी तुम्हाला जाता येणार नाही. आज हात पराक्रम पाहण्याकरता का तुम्ही आम्हाला जिवंत ठेवलं? नाही मासाहेब, तुराशी फार मोठी स्वप्न होती. या भूमीत श्रींच्या राज्याची उभारणी व्हावी ही इच्छा होती. हे स्वप्न होई बाळगलं. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहायला आलं. मोगरांचे गुलाम बांधून जीवाची बाजी लावून जिंकलेले गड, निड्या घामाला बांधलेले किल्ले, सारं त्या पोकळाच्या शेवटच्या पोटाला स्वप्न. राजे दुःख आणि संकट यांचे पोवाडे माझ्या समोर गात आहे. मासाची गर्भारस्थ स्वारी टाकून गेली. कुणाचाच आधार नाही. ती एकटी बाई म्हणून परमुखात परघरी तुमचा जन्म झाला. मी कशी जगले कुणाचाच आधार नाही. तुम्ही 6 वर्षाचे असताना तुमचं पोट धरून मी उभी राहिले. कुणाच्या उजाड वास्तूवर मी तुमचं पोट धरून उभी राहिले. संकट आणि कष्टाला घेणारी माणसं कधीच देवाचं राज्य उभं करू शकत नाहीत. राजे कधीच देवाचं राज्य उभं करू शकत नाही. आमचा तुम्हाला आग्रह नाही. तुम्हाला मृत्यू जर जवळचा वाटत असेल तर हाताशी असेल ती शिबंदी घ्या आणि सरळ त्या मिर्झा राजांवर चालून जा. आमच्या शब्दावर विश्वास ठेवा. तुमची खांडोळी उडाली तरी ते मी सहन करेन राजे. पण या खुशीनं एक आत्महत्या करणारा भ्याड नादान पोराला जन्म दिला हा टप्पा माझ्या नशिबी लावू नका राजे. राजे तुझे तोंडही पाहणं नकोसं वाटतंय आता. मासाहेब आम्ही चुकलो. यापुढं त्या संकटाचा आम्ही सामना करू. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही स्वराज्याचं स्वप्न विसरणार नाही. आज 6,000 माणसं त्यांच्या नावे आलेल्या फलिताचा स्वीकार करूनच आम्ही घडावला. संभाजी 6,000 माणसांचा बादशाची त्या फरमानाचा स्वीकार करताना आपण हवे होता. संकटकाळी सार शांतपणाने सहन करावं लागतं. सोसावं लागतं. शाही फरमानाचा एका कागदी भेंडोळ्याचा काय धाड. राजांच्या छावणीपासून 2 कोस अंतरावर फरमान स्वीकारण्याची जागा फरमानखाली उभी केली. ज्या दिवशी ज्याच्या नावे ते फरमान येणार असतं त्यांना वाजत गाजत अनवाणी पावलाने त्या फरमानवाडीपर्यंत चालत जायचं. तिथं तिष्ठ फरमानाचा उलटा नजरेत आला की नौबत झडते आणि आम्ही अनुवाने पायाने चालत गेलो. तुमच्या जवळ तरी मान वर करून पाहिले. फरमान म्हणजे साक्षात बादशाची प्रतिमा.
साहेब एवढ्यावरच थांबला नाही. उंट बसला की त्याच्यावरच्या फरमानाचा खालच्या मानेला स्वीकार करायचा आणि ते डोक्यावर धरून खालच्या मानेनं वाजत गाजत हरमान बाडीपासून आपल्या छावणीपर्यंत मासाहेब शिंगाचे मिळवणूक सुद्धा एवढी विचित्र नसेल. मोगल सेना त्यात आम्ही सहभागी होणार आहोत. स्वराज्याच्या संस्थापनेचे स्वप्न पाहणारे तुमचे शोभा मोगली सैन्याचे सरकार आत्महत्या करणारा नागात भेटून होता नको होता ना. स्वाभिमान विसरणारा येतील दाचारी पत्करणारा निर्लक्ष मोडका होता. हेच आम्ही करत आहोत तर डोळ्यात पाणी कसं. स्वतःच्या पराजयाचं एवढं मोठं कौतुक करू नका. ते संकट काळी झाड सहन करतात, त्यातूनच विजयाची वाट शोधतात आणि त्यांची स्रोत मोठ्या पुराणातून होत असते हे विसरू नका. आम्ही ते विसरलो नाही, आपणही ते विसरू नये एवढीच विनंती. असे काय म्हणायचं आहे आपल्याला? काही म्हणायचं नाही मासाहेब. सुरतसिंग कछवा निर्माणा खाली सगळेवर आले. त्याच्यासह युवराज संभाजी राजांना मिर्झा राजाच्या गोटा पाठवायचं. पुरंदरच्या तहाची शेवटची अट, जोवर तह पाळला जात नाही तोवर आपले युवराज मिर्झा राजाकडे पोलीस म्हणून राहतील. शंभूभार आणि पोलीस? अरे तुमच्या राजकारणात त्या लहान मुलाला रे कशाला बोलताय? मिर्झा राजे धुरंधर राजकारणी आहेत, एवढाही धोका पत्करायला तयार नाही. आणि तो तुम्ही पत्करला? नाही मासाहेब. मिर्झा राजाच्या छावणीत आपल्या शंभू बाळाला मात्र धोका नाही. ते सुरक्षित राहण्यासाठीच तर आपल्याला हातावर पाळावं लागतं. इंग्रजांच्या राजवटीची तयारी करा. राणी साहेब, आपलं अस्तित्व म्हणजे साफ दिसून गेलं. मला माहित आहे माझं अस्तित्व जाणावं एवढी भाग्यवान नाही मी. अर्थाचा अनर्थ करू नका. या चिंतेमुळे आपण मासाहेबांबरोबर गेला असा. युवराजांची काळजी वाटते. काळजीचं काही कारण असतं तर स्वराज्याचे युवराज आम्ही शत्रुगोटात पाठवले नसतो. एवढ्यावरच आमची सुटका नाही. विजापूर मोहीम आटोपून येतात आम्हाला आग्र्याला जावं लागेल. आग्रा? कशासाठी? औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होणार आहे. बादशाहचा आमंत्रण होता. मिर्झा राजाची आज्ञासाठी आम्ही नाही असं म्हणतो. मला राजकारणातलं काही कळत नाही, पण आपल्या पावलाने औरंगजेबाच्या गोटात जाऊ नये असं वाटतं. हे आम्हाला माहित नाही. आता आमच्या इच्छे अनिच्छेचा प्रश्नच येत नाही. दुश्मनाच्या बोटात आमचं काही बरं वाईट झालं तरी आम्हाला त्याची तमा नाही. असं अभद्र बोलू नका. आम्ही जबाबदारी टाकली तर सांगा. आज्ञा करा.
त्यांचं मग आम्ही काय त्यांना आता कुणीतरी सांभाळायला हवं, जपायला हवं. तुम्ही त्यांना सांभाळा. तुम्ही ही जबाबदारी स्वीकारली तर आम्ही निश्चित एवढा विश्वास टाकलात सारं मिळालं. यापेक्षा दुसरं काय हवं? अरे हो साहेब, आम्ही आग्र्याला गेलो तर आपल्यासाठी काय नाही, हाच प्रश्न आम्ही दुसऱ्या महाली विचारला तर कुणी सुगंधी द्रव्य मागितली, कुणी आपल्याला काय खाणार? आणि साहेब आमचा शब्द हे हे आज तुझी पडायचं नाही, तुम्हाला वचन द्यावं लागेल. ठीक आहे, आम्ही वचनबद्ध आहे. सांगा काय हवं आपल्याला? हो? आपण सुरक्षित माघारी यावं. राणीसाहेब नको ती मागणी केली, जमणं कठीण दिसतं. मी आजवर काही मागितलं नाही, यापुढे मागणारी नाही. तुम्हाला वचन पाळायला हवं. आणखीन एक विनंती आहे. आपले चढा, आपल्या पायीचे चढा मला पुजायला मिळाला. पत्नी ही पतीची अखंड सोबत, जिच्या हाती आम्ही भिडाचा हात द्यायचा आहे, तिच्या हाती आम्ही आमचे जोडे घ्यायचे. त्याचा शब्द आम्हा सुद्धा. बाबासाहेब, या महाराजे निघण्याची तयारी झाली? जी महाराजे तुम्ही आता लहान नाही. जी बिरसा राजांचा आणि आमचा तह झाला. तह पुन्हा होईपर्यंत आमचे युवराज बिरसा राजांकडे आधी एकटा महाराजे राजांच्या नशिबी एकटे शंक असतो, त्याचा सराव तुम्ही आतापासूनच करून घ्यावा. जी तुम्ही जायला निघाल तेव्हा आमच्या मासाहेब डोळ्यात पाणी आणले. तुम्ही रडायचं नाही. कारण राजे कधी रडत नसतात. आबासाहेब, आम्ही रडणार नाही. मिर्झा राजांकडे मानाने राहा, काही हट्ट करू नका, काही मागू नका. जी आबासाहेब. आबासाहेब, हा तुला मागे का तुला आबासाहेब, काही विचारायचं? आबासाहेब, आम्ही गेल्यावर आपल्याला आमची आठवण येणार नाही. आबासाहेब, तुम्ही सांगितलं ना की राजे कधी रडत नाही. हा युवराज राजे कधी रडत नाही, पण बापाला ते जमत नाही.